हेलो सर। कौन सर? बोलो ना जल्दी। हाँ? बोलो जल्दी। हेलो। हाँ, काय प्रॉब्लेम है? Please wait, people are joining. We'll start our meeting at 7:30. We'll wait 10 minutes. Then people are joining.
Tắt á, Zoom lần đi. So already I think the limit is 100. It's already full. So I think we can start. Those who could not join can join late again. Later we can have one more session because it is already full. Yeah. ज्वाइन करो अभी यहाँ बात करके फायदा नहीं। कन्हैया ज्वाइन करो कन्हैया। हाँ मैडम। नहीं तुम ज्वाइन करो बोल रहे हो। हाँ ज्वाइन है। आहेत ना ओके। ओहो। हाँ Can we start? ओहो। Tapan, please unmute yourself. Please mute yourself. I'm mute already. I request all to mute yourself. सर्वांनी म्यूट मध्ये राहायला सांगते मी। शेवटची 10 मिनिटं तुम्हाला तुमचे क्वेश्चन विचारण्यासाठी परमिशन दिली जाईल। तुम्हाला हा लेक्चर व्यवस्थित ऐकण्यासाठी सर्वांनी कृपया म्यूट मध्ये राहायचे। तर आजच्या या वेबिनार मध्ये मी सर्व विद्यार्थी आणि पालक यांचे युरेका एज्युकेशन स्वागत करते। वेलकम ऑल in this webinar on behalf of education. Can you hear me? विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गेली 12 वर्षे युरेका तर्फे विविध प्रोग्राम आम्ही यशस्वीपणे राबवण्यात आम्ही सक्षम झालेलो आहोत। आतापर्यंत आपण सर्वांनी आमच्या विविध प्रोग्राम कोर्सना भरघोस प्रतिसाद दिलेला आहे। तुमच्या आमच्यातील विश्वासामुळे आजच्या या वेबिनार अरेंज करण्याची स्फूर्ती आम्हाला मिळाली। 5 ते 6 मुलांपासून सुरुवात झालेल्या युरेकाच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे। यशाचे अनेक शिखरे आम्ही पादांकात करत असताना युरेकाचा झेंडा मुलांनी अट्टेपार रोविला आहे। भूमिभाबा, NTS, पायथॉन प्रोग्रामिंग, ऑलिम्पियाड, सायन्स एक्झिबिशन्स यावर आपला ठसा उमटवी अनेक मुले आज आयसर, IIT, ICT, एम्स मेडिकल, IIST या ठिकाणी उच्च शिक्षण घेत आहे आणि हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे। लॉकडाऊनमुळे SSC परीक्षा रद्द झाली आणि उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी पालकांसमोर पुढे काय हे प्रश्नचिन्ह उभे राहिले। मागील आठवड्यात युरेकातर्फे घेण्यात आलेल्या वेबिनारमध्ये मुलांनी मनमोकळ्या गप्पातून आपल्या समोरील प्रश्न आमच्या समोर मांडले। नंतर पुढे काय, CET, JEE, CBT वाट या एक्झामची तयारी कशी करावी या सर्व प्रश्नांच्या निरसनासाठी आम्ही आज युरेकाच्या बॅनर खाली CET, JEE,
ऍडव्हान्स KVPY यासारख्या एंट्रन्स एक्झामला गेली कित्येक वर्ष मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या विषयात व आपल्या विषयात पारंगत असणाऱ्या फॅकल्टी आम्ही आपल्यासोबत ऑनलाईन उपलब्ध करून देत आहोत. तुम्हा सर्वांना 100% याचा बेनिफिट मिळावा अशी मी 100% खात्री देते. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अभ्यासाचा हा सिंधुदुर्ग पॅटर्न राज्य देशभरात यशस्वी करण्याचा मानस घेऊन आज आम्ही आपल्यासमोर येत आहोत. जास्तीत जास्त विद्यार्थी या एंट्रन्स एक्झाम मध्ये यशस्वी होण्यासाठी आम्ही मेहनत घेणार आहोत. तर मी आमचा युरेका मेंबर 6वी 9वी मध्ये गोल्ड मेडलिस्ट, KVPY, नीट, एम्स एक्झाम क्रॅक करून आज भोपाळ एम्स या ठिकाणी MBBS 3rd इयरला शिकत असलेला कन्हैया राऊत याला रिक्वेस्ट करते की त्याने आजच्या ज्या फॅकल्टी आहेत त्यांचं इंट्रोडक्शन द्यावं. कन्हैया. हां थँक्यू मॅडम. माझं नाव कन्हैया कैलास राऊत आहे आणि मी युरेका सायन्स क्लबचा विद्यार्थीच आहे इयत्ता 6वी पासून. आणि मला युरेका सायन्समुळे खूप काही शिकायला मिळालं. आणि जे आजचं जे आपले वेबिनार आहे IIT JEE तसंच KVPYच्या विद्यार्थ्यांसाठी, त्याच्यात जे आपल्याला फॅकल्टीज आहेत जे खूप एनर्जेटिक आहेत आणि जे खूप विद्वान आहेत आणि त्यांची शिकवण्याची कला सुद्धा खूप सुंदर आहे. तर त्यांचं मी सुद्धा इंट्रोडक्शन करून देतो. तर सर्वप्रथम जे आपले जे फिजिक्सचे फॅकल्टी आहेत, प्रोफेसर केदार रिसबूत सर यांनी BE मेकॅनिकल इंजिनिअरिंग वॉर्न कॉलेजमधून केलंय आणि त्यांनी MTech मशीन डिझाईन हे IIT गुवाहाटीमधून केलंय. आणि त्यांना 21 वर्षाचा IIT JEE चे विद्यार्थी आहेत, त्यांना शिकवण्याचा अनुभव आहे. आणि तसेच त्यांच्या हाताखाली जे शिकलेले विद्यार्थी आहेत त्यापैकी जवळपास 2800 विद्यार्थी हे वेगवेगळ्या IIT मध्ये सध्या ऍडमिशन घेऊन शिकत आहेत आणि काही जण खूप चांगल्या पदावर कार्य करत आहेत. नेक्स्ट ऑफ ऑल मी इंट्रोड्यूस करू इच्छितो जे आपले केमिस्ट्रीचे टीचर आहेत, प्रोफेसर तपन सिंग सर. त्यांनी BE सिव्हिल इंजिनिअरिंग मधून केलंय आणि त्यांना IIT JEE विद्यार्थ्यांना शिकवण्याचा मागच्या 18 वर्षापासूनचा अनुभव आहे आणि ते केमिस्ट्री शिकवतात. तसंच त्या 18 पैकी त्यांनी 12 वर्ष जी नामवंत कोचिंग इन्स्टिट्यूट आहे FIITJE FIIT JEE तिथे त्यांनी शिकवलेलं आहे. आणि त्यांनी जवळपास 7,500 मुलांना शिकवलंय आणि त्यांच्या 18 वर्षाच्या कारकिर्दीतून जवळपास 1000 स्टुडंटने JEE IIT क्वालिफाय केली आणि ते IIT मध्ये शिकत आहेत. आणि सर्वात लास्ट म्हणजे आपले जे मॅथ्सचे फॅकल्टी आहेत, प्रोफेसर गौरव गोयल सर, त्यांना मी इंट्रोड्यूस करू इच्छितो. त्यांनी मरीन इंजिनिअरिंग केलंय आणि त्यांचं सिलेक्शन IIT JEE मधून झालं होतं. तसंच त्यांनी MSc मॅथमॅटिक्स सुद्धा केलंय. त्यांना 16 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे. आणि तसेच त्यांनी आतापर्यंत शिकवलेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास 4,500 विद्यार्थी IIT मध्ये शिक्षण घेत आहेत. आणि त्याच्यापैकी त्यांचं बेस्ट रिझल्ट म्हणजे त्यांनी शिकवलेल्या विद्यार्थ्यांपैकी त्यांचे बेस्ट रँक्स आले आहेत ऑल इंडिया रँक 4, 8 आणि 14. तसेच गौरव गोयल सर IIT JEEच्या फॅकल्टीज सुद्धा ट्रेनिंग देतात आणि ते वैदिक मॅथ्स सुद्धा शिकवतात. त्याचा तुम्ही म्हणजे तुम्हाला जर असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही फायदा घेऊ शकता. थँक्यू मॅम. रिसबूट सर छान इंट्रोडक्शन दिलेस कन्हैया and I am proud of you also. तर Thank you. रिसबूट सर आणि माझं कॉन्टॅक्ट वर्ष मराठी आणि पुणार मराठी हे माझे स्टुडंट यांच्या मार्फत झाला. आणि गेल्या वर्षी माझ्या मुलाने पण रिसबूट सरांकडे जॉईन केलेला आहे आणि लॉकडाऊनमुळे मला त्यांचे लेक्चर ऐकण्याची संधी त्याच्यामुळे मिळाली. मी त्यांच्या लेक्चरच्या पडली आणि मग मला विचार आला, अरे का युरेका सायन्स क्लबकडे सरांना रिक्वेस्ट केली आणि माझ्या रिक्वेस्टला मान देऊन सरांनी या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करण्याची मला प्रॉमिस केलं. आणि त्याचबरोबर त्यांनी आम्हाला त्यांच्यासारखे
त्यांच्या विषयामध्ये प्रभुत्व असणारे तपन सर आणि गोयल सर यांना पण आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल मी सरांना खूप धन्यवाद देते. पण आय एम व्हेरी लकी फॉर दॅट. तर मी आता भूषण पांडव सरांना विनंती करते की आमचा हर्ष मराठे हा युरेकाचा मेंबर आहे. तर त्यांनी रिंकू सरांच्या हाताखाली ट्रेनिंग घेतलेलं आहे. तर त्यामुळे तो आज ऍक्च्युअली या ठिकाणी येणार होता, पण त्याचं एक महत्वाचं वर्कशॉप असल्यामुळे तो अटेंड करू शकत नाही. तर त्याने आपला एक व्हिडिओ पाठवलेला आहे. तर तो व्हिडिओ या ठिकाणी मी शेअर करायची विनंती भूषण पांडव सरांना करते आणि नंतर आपले हे सगळे फॅकल्टी तुमच्याशी गप्पा मारतील. हॅलो, माझं नाव हर्ष मराठे. मी आत्ता सेट GS मेडिकल कॉलेज अँड KEM हॉस्पिटल इथे सेकंड इयर MBBSला आहे. आणि 2019 नीट म्हणजे 2019मध्ये जी नीट परीक्षा घेतलेली होती त्या परीक्षेत माझा 249वा क्रमांक आलेला होता संपूर्ण देशामध्ये. तर ह्या AIR 249 पर्यंतच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली असं मला विचारलं तर आवाज येत नाहीये. मी म्हणेन ही सुरुवात दुसरी तिसरीतच झालेली आहे. आणि दुसरी तिसरी पासूनच मी ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेतला, चौथीत स्कॉलरशिप दिली, 5वी मध्ये संबोध प्रावीण्य प्रज्ञा परीक्षा दिल्या, 6वी मध्ये भूमी बाबा दिली. या सगळ्यामुळे माझा एक चांगला पाया तयार झालेला होता. आणि ह्याचा 11वी 12वी मध्ये मला. हॅलो, माझं नाव हर्ष मराठे. मी आत्ता सेट GS मेडिकल कॉलेज अँड KEM हॉस्पिटल इथे सेकंड इयर MBBSला आहे. आणि 2019 नीट म्हणजे 2019मध्ये जी नीट परीक्षा घेतलेली होती त्या परीक्षेत माझा 249 तर आपण नंतर दाखवूया वा क्रमांक आलेला होता संपूर्ण देशामध्ये. हॅलो, तर ह्या AIR 249 पर्यंतच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली असं मला विचारलं तर मी म्हणेन ही सुरुवात दुसरी व्हॉइस इज नॉट कमिंग. तिसरीतच झालेली आहे. तर आपण नंतर दाखवूया. हॅलो, हा येतोय सर आवाज. हॅलो, माझं नाव हर्ष मराठे. सेट GS मेडिकल कॉलेज अँड KEM हॉस्पिटल इथे सेकंड इयर. हॅलो, आवाज येत नाही. मराठे. भूषण सर आता बंद करा. भूषण सर आता बंद करा. मी शेअर स्क्रीन करतो आणि बघूया जमतंय का. ओके ओके, नंतर दाखवूया आपण तो. नंतर दाखवूया. मी करतो, मला जमतंय का बघूया. थांबा एक मिनिट. हा, ओके ओके ओके, थांबा. मेरे पास भी वो वीडियो जो है वो मैंने यहाँ पे लिया था. अगर मैं कर सकता हूँ तो मैं उसको दिखाऊंगा. जस्ट अ मोमेंट. हाँ, जस्ट वेट फॉर कपल ऑफ मिनट्स. ओके ओके. वो वीडियो जो है वो मेरे पास भी था. मैं कोशिश करता हूँ. वहाँ पे दिक्कत आ रही है दोस्तों, तो हम लोग यहाँ पे अलग तरीके से इसको करते हैं. तो शायद YouTube से नहीं हो पाएगा. हाँ, मैं कर सकता हूँ. 2 मिनट रुकिए. आई कैन डू इट. जस्ट अ मोमेंट. हाँ, हर्ष मराठे. मी आत्ता सेट GS मेडिकल कॉलेज अँड KEM हॉस्पिटल इथे सेकंड इयर MBBSला आहे. आणि
2019 म्हणजे 2019 मध्ये जी नीट परीक्षा घेतलेली होती त्या परीक्षेत माझा 249 क्रमांक आलेला होता संपूर्ण देशामध्ये. तर या इयर 249 पर्यंतच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली असं मला विचारलं तर सुरुवात दुसरी तिसरीतच झालेली आहे. आणि दुसरी तिसरी पासूनच मी ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेतला म्हणजे तिसरी MTS दिली, चौथीत स्कॉलरशिप दिली, 5वी मध्ये संबोध प्रावीण्य प्रज्ञा परीक्षा दिल्या, 6वी मध्ये गुणगावा दिली. या सगळ्यामुळे माझा एक चांगला पाया तयार झालेला होता आणि याचा 11वी 12वी इयत्ता 6वी मध्ये असताना गुणगावा परीक्षेसाठी मला सर्वात पहिल्यांदा युरेका सायन्स क्लब आणि निलेश खोडे सायन्स फोरम यांच्याशी संबंध आला. आणि Anyway, there is some problem to share the video and the sound is also not coming properly. What we will do is we will have that video at the end of the meeting or we will have that video in the WhatsApp group. Is that okay, ma'am? Hello, Kenny ma'am, is that okay? Shall we proceed for the next thing now? Yes, Kedar sir, your WhatsApp is coming on screen. Please remove it. Yeah. WhatsApp is coming on the screen. Yeah. Yeah. Shall we proceed for our next presentation now? Yes, sir. Yes, Kedar. Yeah. I would like to share the screen, friends, in front of you here, and we will have the talk on that. Tapam sir, the complete screen is now clear now in front of you, everybody? It is clear. Yes, good evening everybody, friends. Here Mr. Kedar Rizbur, and I'm going to present in front of you everybody about the career in engineering. I will not take much time. I will go through these slides quickly. Friends, the engineering career is made in 6 different steps. The first step is through IITs, and this IIT, when you do engineering from IIT, it is called as BTech, Bachelor of Technology, and you write this JEE mains and advanced, and then you go through these IITs. The second is BTech from foreign universities to SAT, Scholastic Aptitude Test. You know what, this second is kept second. Have you observed that? Foreign university जो है वो दूसरा रखा है मैंने. दोस्तों ये सच है. IIT JEE is the toughest exam in the world, and IIT का रेप्युटेशन इतना है, मराठीत बोलतो 1-2 मिनिटं मी, त्याचं रेप्युटेशन एवढं आहे मुलांनो की शिवाजी महाराजांचा स्तुती करण्यासाठी पोवाडे गातात की नाही, पोवाडे, तसे IIT ची स्तुती करण्यासाठी आपल्याला मोठे मोठे पोवाडे गावे लागतील, एवढी त्याची महती आहे. So that is why it is on the top. Third comes BTech from NITs, National Institute of Technology, and GFTI, that is government funded technical institutes, friends. And it is these seats are filled through JEE mains only. Fourth is BTech from elite national level private colleges through their own tests like BITS, Birla Institute of Technology, and VIT, Vellore Institute of Technology, etc. The fifth one is BE from government engineering G, जसं आपल्याकडे पुण्यामध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आहे, कराडचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, किंवा वॉलचंद कॉलेज सांगली आहे, अशा प्रकारची कॉलेजेस थ्रू स्टेट लेवल CET, सेंट्रल इंजिनिअरिंग टेस्ट. And the sixth one comes the last, BE from the state level private colleges like MIT, माझ्याच मागे MIT आहे, then PCCOE वगैरे, PVG तुम्ही नाव ऐकलं असेल या कॉलेजचं, VIT आपल्या पुण्यामध्ये VIT आहे,
Vishwakarma Institute of Technology. In this way, there are 6 different, you can say, layers through which you can become engineer. The top one being IITs. And our focus is for these IITs exclusively. So then the question comes, what are these IITs? जब मैं दोस्तों आईआईटी में जा रहा था ना, तो पता है मेरी दादी माँ ने मुझे क्या कहा, तू यार गुवाहाटी क्यों जा रहा है यार, why you are going to Guwahati so far away? There is ITI in Pune also, there is ITI in Belgaum also. I am from Belgaum basically. मुलांना मी कोकण मधून आहे, मी I am also from Konkan area. बेळगाव मधला आहे मी, रामदुर्ग तालुका. तर माझ्या आजी म्हणाली अरे बेळगाव मध्ये ITI आहे की. So you know what? ITI and IIT, there is a large difference between these two. One is a Indian Technical Institute and second is Indian Institute of Technology. Technology and technical, there is a big difference between these two. So IITs are highly reputed institutes, and these are the institutes of national importance. And IIT Guwahati जो बनाई है ना, वो तो इंडियन है, बिल्कुल इंडियन, इंडिया का सपोर्ट है बिल्कुल. बाकी सारे IIT जो है वो कुछ रशिया का सपोर्ट है, कुछ अमेरिका का सपोर्ट है, ऐसा था. एनीवे, कितने IITs है सर? तो फिर दोस्तों आजकल पता है क्या, हर साल नए नए IITs आ रहे हैं. तो लास्ट साल तक दोस्तों 31 IITs थे और 12,000 इंजीनियरिंग सीट्स थे IIT में, अप्रोक्सीमेटली 12,000. कितने बैठते हैं? 12 लाख के करीब दोस्तों हर साल बैठता है IIT JEE मेंस के लिए, और उसमें से करीब 2,50,000 सिलेक्ट होते हैं JEE एडवांस के लिए. एंड फाइनली 12,000 लोगों को दोस्तों IIT में एडमिशन मिलता है. तो IIT के बारे में मैंने जो आपको बताया की भाई ह्याची स्तुती करायची म्हणजे पोवाडे गायले पाहिजेत, पोवाडे. तर थोडक्यात सांगतो काय नक्की प्रकार आहे. इथं मी एक कंपॅरिझन केले IITs आणि इंजिनिअरिंग कॉलेजेस. The primary difference what I will say is IIT JEE is a rejection test and इंजीनियरिंग कॉलेज का जो CET होता है that is a selection test दोस्तों. मतलब IIT चाहते हैं कि आप मरो और इंजीनियरिंग कॉलेज चाहते हैं कि आप आ जाओ. there's a difference between these two. और बाकी सारे जो डिफरेंसेस है, कैंपस स्टे होता है दोस्तों, पैकेज मिलता है 20 लाख का MNC में पहले ही साल में, फॉरेन ऑथर के बुक्स होते हैं लाइब्रेरी में, लैबोरेटरीज में हाई क्वालिटी इक्विपमेंट्स होते हैं, सारे एक्सपेरिमेंट्स आप कर सकते हो वहां पे. इंजीनियरिंग कॉलेज में पता है दोस्तों क्या होता है, ऐसे होता है कि भाई 12 एक्सपेरिमेंट्स होते हैं दोस्तों, उसमें से 8 एक्सपेरिमेंट्स कंपलसरी होता है. तो 8 एक्सपेरिमेंट्स के लिए जितना इक्विपमेंट जरूरी है ना, उतना ही वहां पे रखेंगे इंजीनियरिंग कॉलेज में. मैं ऑब्वियसली मैं COEP की बात नहीं कर रहा हूँ दोस्तों. COEP तो रेप्यूटेड है. इनफैक्ट COEP बहुत ही जल्द IIT में कन्वर्ट होने वाला है दोस्तों. ठीक है, तो ऐसे डिफरेंसेस है. उसके बाद अगर कंप्यूटर लैब देखोगे तो पूछो मत, 24/7 बच्चे स्लीपर डाल के वहां पे मतलब रात को जाते हैं, कभी भी जाते हैं, मैगी खाते हैं, कंप्यूटर लैब में चलता होता है उनका, सब कुछ चलता रहता है वहां पर. और लाइन तो मतलब लीज लाइन होती है ऑप्टिकल फाइबर की वहां पर. इंटरनेट के बारे में देखा जाए तो टीचिंग फैकल्टी दोस्तों, कोई भी टीचिंग फैकल्टी वहां पे बिलो पेड ही नहीं होता है. नो पे टीचिंग फैकल्टी, स्टूडेंट टू टीचर रेशियो 1:1 और वहां पे इंजीनियरिंग कॉलेज में 40:1 होता है दोस्तों. और पता है मोर फोकस होता है रिसर्च बेस्ड प्रोजेक्ट के ऊपर IITs. तो देखिए टेस्ट कैसा होता है वहां पे दोस्तों ओपन नोटबुक टेस्ट होता है. हम लोगों को बोलते हैं कि भाई ये देखो यार, ये क्वेश्चन पेपर है, आप एक काम करो, चाहे जितने भी सर, कैन यू प्लीज म्यूट ऑल द पार्टिसिपेंट्स. तपन सर, व्हाट केदार? तपन सर, विल यू प्लीज म्यूट ऑल द पार्टिसिपेंट्स? प्लीज म्यूट ऑल द पार्टिसिपेंट्स. द होस्ट प्लीज म्यूट ऑल द पार्टिसिपेंट्स. म्यूट ही तो है. Then there is a continuous sound is coming. Anyway, it's okay. Just observe that all are mute or not. Okay. Anyway. You do is Sika. mute everyone and don't allow participants to unmute themselves. Only allow Rishpur sir to unmute themselves.
करेक्ट। ऐसा हो रहा है क्या तपन सर? नहीं हो रहा है अभी, ऐसा नहीं हो रहा है। चलो ठीक, Please कोई share. बात। Yes, and please turn off annotations of the screen sharing. There might be some interruptions between. ठीक ठीक ठीक। केदार कैरी ऑन बोलो, जिसको जिसको सुनने का है वो सुनेगा, नहीं तो बाकी कोई तो टाइम पास करने आया है एक दो। व्हाट टू डू? नहीं, जो मार्किंग कर सर जो मार्किंग करते हैं ना उनको रिमूव करो। स्केच पेन से मार्किंग कर रहे हैं स्क्रीन के ऊपर, तो उनको रिमूव करो। उसका मैं मोबाइल को ऑफ कर देता हूँ अभी। यस यस। इनेबल करो, उधर जाके इनेबल करो, और कोई नहीं होता, वो अपने आप आ जाता है। ठीक है। सो आई विल कैरी ऑन। द टेस्टिंग जो होती है वो दोस्तों बिल्कुल अलग होती है। वहाँ पे ओपन नोटबुक टेस्टिंग होता है, तो फिर बहुत ही बेहतरीन होता है। बाकी सारी चीजें आपको बाद में ये स्लाइड्स में शेयर कर दूंगा, तो आपको समझ में आ जाएगा। एक प्रश्न तुमच्या समोर उपस्थित केलाय मी। गमतीदार प्रश्न आहे। वी ऑलवेज से, वी फैकल्टीज ऑफ IIT JEE ऑलवेज से दैट IIT is not a difficult exam, it is a different exam. For example, this particular question where x minus a, one bracket, x minus b, another bracket, x minus c, another bracket, and is equal to what? You know what? गधा बच्चा जो होता है ना, वो क्या करना चालू कर देता है भाई, इसको कैलकुलेट करना चालू कर देता है। इसकी जो क्रक्स है ना दोस्तों, वो ये है, देखिए अगर ऐसे ब्रैकेट आप लिखना चालू कर दोगे ना, तो ऐसी एक ब्रैकेट आएगी बीच में जहां पे x माइनस एक्स आ जाएगा, क्योंकि वो सीरीज में आएगा, राइट। तो अगर वो x माइनस एक्स आ जाता है तो वहां पे वो 0 हो जाता है, तो इसका आंसर 0 हो जाएगा। आप देखोगे IIT के बहुत सारे क्वेश्चंस 0 या फिर 1 ऐसे होता है इसका आंसर। सो दिस इज व्हाट इज वन ग्लिम्स हाउ द IIT JEE इज डिफरेंट। थोड़ी देर के लिए मैं दोस्तों फिजिक्स के बारे में बात करूंगा। मैं ऑलवेज बच्चों को पहले बताता हूं कि भाई ऑल ऑफ साइंस इज आइदर फिजिक्स और सिंपली स्टैम्प कलेक्टिंग। मैं नहीं कह रहा हूं दोस्तों, ये लॉर्ड केल्विन नाम का बंदा था, बहुत फेमस था फिजिक्स में। उसने कहा था कि भाई एक तो साइंस पूरा फिजिक्स है या फिर स्टैम्प कलेक्टिंग है, दैट्स इट। इसका मतलब ये नहीं कि केमिस्ट्री इज नॉट साइंस, बायोलॉजी इज नॉट साइंस, लेकिन पहला जो ये था वो फिजिक्स ही था दोस्तों, ठीक है। एक क्विकली हम लोग यहाँ पे ये ले रहे हैं, व्हाट मेक्स फिजिक्स डिफिकल्ट। फिजिक्स नीड्स द विजुअलाइजेशन दोस्तों, इट नीड्स कीन ऑब्जर्वेशन ऑफ द फिनोमिना, very keen observation of the phenomena. उसके बाद it demands the attitude of why. सारखं विचारायचं असं का, कुठेतरी आपलं शेंदूर लावला त्या ह्याच्यामध्ये आहे बघा, पीके पिक्चर मध्ये, वो पत्थर लेता है, वो पत्थर के ऊपर वो पान का वो लगा देता है और उसको सारे लोग नमस्कार करना चालू कर देते हैं। ऐसी एटीट्यूड अगर है तो वो एटीट्यूड लेके आप फिजिक्स नहीं पढ़ सकते। यू शुड हैव द एटीट्यूड ऑफ व्हाई। उसके बाद यू नो व्हाट, इट इन्वॉल्व्स सॉल्विंग एंड सो नीड्स गुड मैथमेटिक्स। मैं ऑलवेज कहता हूं दैट इनफैक्ट मैं तो चालू करूंगा, इंग्लिश इज द लैंग्वेज ऑफ नॉलेज, मैथमेटिक्स द लैंग्वेज ऑफ साइंस। तो अगर मैथ्स नहीं है तो साइंस नहीं पढ़ सकते आप। उसके बाद इंटरप्रिटेशन ऑफ द रिजल्ट्स एंड देन कोरिलेटिंग देम, वेरी इंपॉर्टेंट। कोरिलेट करना आना चाहिए, और उसके लिए बहुत अच्छा गुरु लगता है रिट्रीवल ऑफ अप्रोप्रिएट फॉर्मूला दोस्तों, रिट्रीव करना आना चाहिए अप्रोप्रिएट फॉर्मूला एट अप्रोप्रिएट टाइम। द डिफिकल्टी इन फिजिक्स। तो इजी क्या है फिजिक्स में दोस्तों, कोई भी चीज आपको बाहर करने की जरूरत नहीं होगी, कतई नहीं। केवल 24 बेसिक कंसेप्ट्स है, कंजर्वेशन ऑफ मास, कंजर्वेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज, कंजर्वेशन ऑफ मोमेंटम, कंजर्वेशन ऑफ एंगुलर मोमेंटम, ऐसे। और वो सारे कंसेप्ट सारे फिजिक्स में सेम है। एंड
if you start looking from everything from the first principle, you will be definitely successful in physics. मैं तो कहता हूँ, मैं गौरव सर और तपन सर को भी कहता हूँ कि सर, तपन सर, मैं तो फिजिक्स ऐसे पढ़ाऊंगा कि जेई मेंस का जो कट ऑफ होता है ना जेई एडवांस के लिए, वो केवल फिजिक्स की बदौलत बच्चे क्लियर कर देंगे, इतना बेहतरीन उनके कंसेप्ट हो जाएगी. सो रीडिंग बिटवीन द लाइन्स होना चाहिए. और सबसे इंपॉर्टेंट अगर कुछ है फिजिक्स में दोस्तों, तो अच्छा गुरु होना चाहिए. गुड गुरु इज वेरी क्रूशियल इन केस ऑफ फिजिक्स. So this is what about that I wanted to talk with you regarding physics and our IIT JEE etc. Back to the host, and thank you, KD man. Gaurav, you take over now. Okay, all right. Yes, you please take over. Thank you, Kedar. Yeah. Yeah, so Kedar sir has very well told us about importance of IIT JEE. It is definitely the most prestigious exam at this level of class 12. But as he said, it is not difficult. Only the right training is required. And no doubt we have heard and we have been watching a lot of good students are coming from this area of Maharashtra. So we are very eager to launch a program here, and thanks to Kedar, because he belongs to that place and he has been talking to us for a long time, and finally we have launched it here. So we will add a few things about Kishore Vaigyanik Protsahan Yojana, KVPY. We are also going to train students who are joining us for KVPY. So what is KVPY? So KVPY is an ongoing national program of fellowship in basic sciences. It is initiated by Department of Science and Technology, Government of India, to attract highly motivated students for pursuing basic science course and research career in science. So basically this is an exam where we try to find students who have good aptitude in research, pure sciences, research, not as an engineering. And like ISC Bangalore, people join through KVPY. So objective of this program is to identify who can go into research and become a scientist. So who can apply for KVPY exam? This happens in class 11. People who have secured 75% marks in maths and science in the 10th standard exam, they can apply. Here, Patil, why you are writing here? Are you not interested? If you are not interested, you can leave. So let the sincere students understand what we are trying to say. So in KVPY class 10th, you have to get 75% marks, then you can apply for this exam. And there is one more SX stream where class 12 students are writing. They also same criteria is there. When they suppose they have missed in class 11, they can write in class 12. So exam can happen in class 11 as well as class 12. Class 11 is called SA stream and class 12 is called SX stream. After this presentation, we will share the copy of this presentation in your groups, so you can read in detail. So what kind of scholarship do we get? Once you qualify KVPY, you can get monthly fellowship of rupees 5,000. 5,000 rupees per month if you are a student of class 11, and up to 7,000 rupees per month if you are a student of class 12 when you qualify KVPY.
So this goes on till your 4th year or 5th year, up to 5th year of your integrated MSc. So this is the kind of scholarship which is received in KVPY. And there are some other privileges. So what is the selection process? There is one aptitude test. And there is a written interview. There is a interview after the aptitude test. Those who qualify aptitude test in physics, chemistry and maths, yeah, someone is like disturbing. Tapan sir, can you identify? Okay, just hold on. Whoever is written this, please remove him, because yes, Elon Musk. Who is Elon Musk? He is writing. Please remove him. अरे ज्याला कोणाला इंटरेस्ट नाही ना त्यांनी बाहेर पडायला हरकत नाही आहे. जे इंटरेस्टेड आहेत त्यांनी जिथे राहायचं आहे, बाकीच्यांनी बाहेर पडायला हरकत नाही आहे. आम्हाला इंटरेस्टेड स्टुडंटचीच गरज आहे. जे टाइमपास करायला आहे त्यांनी बाहेर पडायचं आहे. वो शैतानी मत करो. बाकी बच्चे जो हैं उनके कैरियर के लिए हैं, उनको सुनने दो. आप अपना टाइम वेस्ट मत करिए यहाँ पे आके. ठीक है? अच्छा, ये कौन है एलन मस्क? उसको बाहर कर दें. Hello sir. हाँ. What you do is from the screen sharing options above, you disable annotation so no one can. Okay. Thank you. Yes. I have done it. Thank you. Yes. So there are two things. One is aptitude test in physics, chemistry and maths, and then we have interview. So now for the aptitude test, there is no defined syllabus, but yes, like, you know, after our research and all, we have identified and limited the syllabus. So students who join us, we tell them that you follow this syllabus. Although from KVPY, from the department, the syllabus is not defined. Now what subjects are there? Physics, chemistry, biology and maths. So in class 12th, all the questions are compulsory. In class 12th, you have to appear in all physics, chemistry, bio and maths. But in class 11th, there are 4 sections: physics, chemistry, bio, maths. And physics, chemistry, bio, maths, there are part 1 and part 2. 2 sections are there. You can attempt any 3 of the 4 subjects in part 1 and any 2 of 4 subjects in part 2. So basically, like, you know, if you are very good in maths or very good in biology, but weak in other, you can opt and choose for the subject what you like. In class 11th. How many students are selected? So around 1800 students. Last 2018 I have put the figure here. Around 1800 and 1900 students are selected in class 11th and 12th. If you are selected in the written test, around 70 to 80% are selected for the interview. In the interview also. So पहले, like, you know, first written test is there और उसके बाद interview है. So students who qualify written test, which we are going to train, they appear in interview, और फिर interview में भी, like, you know, there is a 20% rejection possibility. These are approximately the cutoff marks. You know, जैसे around 50% marks if you get, you will qualify. Mostly it is around 50 to 55%. Normally इसका advertisement, it comes in May, and this year we don't know when it is going to come, and normally the exam happens in the month of October, November. So recently our students, this year our best rank was All India rank 41, Premankur, and All India rank 61 in essay stream, Shankar Narayan. So lot of selections are there from our institute. So what we are going to teach you, there will be support classes and special inputs for KVPY when we are teaching you for IIT JEE.
we will also teach you for KVPY. We will give you archive. Archive means all the previous 16 years questions chapter wise. We are going to give you soft copies and we are going to discuss it thoroughly. KVPY. There will be a lot of mock tests which are conducted. Support classes like special topics are there which are only there in KVPY, which we are going to discuss. Those who will qualify stage 1, we also will give you practice for interview for stage 2. Now see, we have since we are all experienced teacher and we have so many students who have qualified, so we can give you things which no books can give you, like real interview question bank, because we have been training students and what questions are asked to them. Those who qualified stage 1, what are the questions were asked to them? So those questions we can give you, which will give you extra edge, and even no books can give you that. So after the session today, I will just share sample of 2018, sample questions of 2018 which are actually asked to our student, those who qualified. So these are the inputs what we are going to give you, and like IIT JEE is one goal, KVPY is also another goal for our students. Apart from that, we are also training for board exams. I will just show you what kind of questions we will share today. It is just a gift for the people who have taken time out and attending the seminar. So these are the real questions which are asked to the students. You can just see what kind of questions they are asking in interview. Even they can start with, what did you have in breakfast? Things like that. So these are the questions which have been asked to the questions to our students, and they have already qualified stage 1. But in stage 2, these are the questions were asked. So when you join us, we will give you entire bank of around around 300 questions. But right now we are just sharing this for people who have joined us today. It's a gift. Yeah. If anyone has any questions, we will take at the end of the session. So I think back to the host, please. Yes, Tapan sir. Now, can I please request Tapan sir to yes, Kedar. talk about chemistry, that how you are going to teach and what. So good evening all. Myself Tapan Singh. I am actually chemistry teacher. I am teaching for last approximately 18 years. chemistry पढ़ा रहा हूँ. तो मैं अपना टीचिंग में यही देखा. तो मेनली है आपको इसमें थोड़ा सा मेहनत करनी है. दैट मीन्स फॉर जॉइंट एंट्रेंस एग्जाम में क्या है कि आपको सिस्टमेटिकली डिसिप्लिन वे से आपको एवरी डे 4 घंटे एटलीस्ट पढ़ना है. अपार्ट फ्रॉम योर बोर्ड एग्जाम, मतलब बोर्ड के अलावा आपको 4 घंटा पढ़ना, मतलब स्कूल के अलावा आपको 4 घंटा पढ़नी है. केमिस्ट्री इज वेरी इंटरेस्टिंग. और केमिस्ट्री में क्या है कि आपको स्कोरिंग बहुत ज़्यादा होते हैं. ये भी हमने देखा हुआ है कि मोस्ट ऑफ द स्टूडेंट का फेवरेट टॉपिक होते सब्जेक्ट होते हैं फिजिक्स या मैथ्स, बट सबसे ज़्यादा स्कोरिंग होता है केमिस्ट्री में. केमिस्ट्री में आराम से हम लोग 95% स्कोर कर सकते हैं आसानी से, बट वो स्कोरिंग फिजिक्स या मैथ्स में थोड़ा सा डिफिकल्ट हो जाता है. बट स्टूडेंट का फर्स्ट चॉइस क्या रहता है, फिजिक्स या मैथ्स. मोस्ट ऑफ द स्टूडेंट, जब मैं भी अपना स्टूडेंट था तब मुझे भी सबसे पसंद मैथ्स ही लगता था. बट ठीक है, हमको कोई भी सब्जेक्ट अच्छा क्यों ना लगे, बट हमें मेहनत तो तीनों में ही करनी है. क्योंकि यदि हम लोग तीनों को बैलेंस में नहीं पढ़ेंगे तो हमारा जॉइंट एंट्रेंस एग्जाम क्लियर नहीं हो पाएगा. मतलब हमें फिजिक्स, मैथ्स, केमिस्ट्री तीनों को डिसिप्लिन वे में ही पढ़नी है. ऐसे आईटी बोलने में तो काफ़ी टफ लगती हैं या जॉइंट एंट्रेंस एग्जाम, बट हम लोग यदि सिस्टमेटिक मेहनत करें, ये एक मैराथन रेस है, 2 साल की मेहनत के ऊपर डिपेंड करता है. तो कंटिन्यूअसली हम लोग यदि 2 साल मेहनत करते हैं तो रिजल्ट हमेशा पॉजिटिव ही आता है, अच्छा ही रिजल्ट आता है. तो कोई भी जॉइंट एंट्रेंस एग्जाम या मतलब अब हम लोग यदि इसमें आते हैं तो आपको केवल वही
डिसिप्लिन वे में पढ़ना है और कुछ नहीं है। जो एवरेज स्टूडेंट, इसमें हम लोगों को एक गलत आइडिया लग जाता है कि नहीं आईआईटी या जॉइंट एंट्रेंस एग्जाम वही क्लियर करते हैं जो बहुत ज्यादा शार्प होते हैं, मतलब बहुत ज्यादा तेज होते हैं, ब्रिलियंट होते हैं, इंटेलिजेंट होते हैं। ऐसा नहीं है, एवरेज स्टूडेंट ही क्लियर करते हैं जॉइंट एंट्रेंस एग्जाम, बट आपको हार्ड वर्क करनी है। 2 साल यदि आप हार्ड वर्क कर लेते हो तो आपको कोई नहीं रोक पाएगा। तो ध्यान दो स्टूडेंट्स, आपका मेन मकसद यही होना चाहिए कि नेक्स्ट 2 इयर्स जैसे 11th एंड 12th आपको सिस्टमेटिकली पढ़ना है, डिसिप्लिन वे से पढ़ना है, एक टाइम टेबल बनानी है, उस टाइम टेबल को फॉलो करते हुए पढ़ना है। और एज ए गुरु हम लोग आपको वो ट्रेनिंग देंगे क्या आपको पढ़ना है, क्योंकि यदि आप देखोगे देयर आर मेनी बुक्स। एक केमिस्ट्री की मार्केट में 30-40 बुक्स हैं, फिजिक्स की भी होगी, मैथ्स की भी है उसे। तो आपको यदि गाइडेंस नहीं मिलेगा आप कंफ्यूज कर जाएंगे कि क्या पढ़ना है, किस बुक से पढ़ना है, कितना पढ़ना है, क्योंकि कोई लिमिट तो है नहीं। तो हम लोग वही आपको गाइड करेंगे एग्जैक्टली क्या पढ़ना है, कहाँ तक पढ़ना है, जो हम लोग यहाँ गाइड करेंगे वो हम लोग आपको पढ़ाएंगे, आपको असाइनमेंट देंगे, आपको प्रैक्टिस करने है घर में, और फिर उसे हम उसको एग्जाम लेंगे, आपका जो टेस्ट होगा। देन ये प्रोसेस यदि हम लोग 2 साल करते हैं और आप यदि इसके साथ इन्वॉल्व रहते हो 2 साल यदि सिस्टमेटिकली पढ़ते हो, आई एम श्योर आपका रिजल्ट अच्छा आ जाएगा। क्योंकि आईआईटी जेईई या कोई भी एंट्रेंस एग्जाम में जो एवरेज स्टूडेंट होता है वही क्लियर करता है। तो ध्यान रखो, आपका बोर्ड में मार्क्स कितना आया उस पर डिपेंड नहीं करता। हमने ये भी देखा हुआ है कि बोर्ड में मार्क्स तो 96-97% आ गया, बट वो जॉइंट एंट्रेंस एग्जाम क्लियर ही नहीं कर पाया। बट ऐसा भी केस हमने बहुत बार देखा हुआ है कि 70% 75% मार्क्स लेके आया बोर्ड में, वो आराम से जॉइंट एंट्रेंस एग्जाम क्लियर कर गया। मतलब आपका बोर्ड के मार्क्स पे जॉइंट एंट्रेंस एग्जाम पे डिपेंड नहीं करता है, क्योंकि 11-12 एकदम अलग है। अभी तक बोर्ड में क्या है, आपको थोड़ा सा रटना पड़ता था, आपको मेमोराइज करना पड़ता था, मगर जॉइंट एंट्रेंस एग्जाम में क्वेश्चन मेमोराइज बेसिस में आएगा नहीं, आपको एकदम फ्रेश क्वेश्चन आएगा, आपको थोड़ा दिमाग लगाना है वहां पर। तो दिमाग लगाएंगे जब हम उसको समझ पाएंगे। तो यहाँ पढ़ने का स्टाइल एकदम अलग है कंपेयर टू अप टू क्लास 10 में हम लोग 1 घंटा 2 घंटा पढ़ के क्वेश्चन को याद कर लेते थे, उससे आ जाता था, हमारा मार्क्स आ जाता था। बट यहाँ पर वो नहीं हो पाएगा, यहाँ पर आपको समझ के सॉल्व करनी है। तो what we can see that our past experience says that 4 hours per day is enough actually from the, यदि हम लोग शुरू में स्टार्ट करते 4 घंटा, जब फिर हम लोग धीरे धीरे उसको बढ़ाएंगे। तो दैट इज व्हाट आई कैन से दैट आपको यदि रेगुलर आप मेहनत करते हो तो रिजल्ट जरूर आएगा। एंड हम लोग पहले भी रिजल्ट प्रोड्यूस कर चुके हैं, थाउजेंड्स ऑफ स्टूडेंट हमारे अंदर से गए, ऑलरेडी आईआईटीज में पढ़ते हैं, एनआईटीज में पढ़ते हैं, हमारा इतना साल का एक्सपीरियंस है जो हम आपको एक गाइड कर पाएंगे। बट यस, ओनली थिंग व्हाट वी एक्सपेक्ट फ्रॉम योरसेल्फ इज एक आपको मेहनत करना है हमारे साथ, तब रिजल्ट जरूर आ जाएगा। और हम लोग ये भी देखे हुए हैं कि देयर आर लार्ज नंबर ऑफ स्टूडेंट हु क्लियर जॉइंट एंट्रेंस एग्जाम फ्रॉम द स्टेट बोर्ड। मतलब ये आपको ध्यान में रखना, ये आपको नहीं सोचना है कि आप सीबीएसई और आईसीएसई में से नहीं हो तो आपको नहीं होगा, मैं स्टेट बोर्ड से हूँ तो मेरा नहीं हो पाएगा, ऐसा नहीं सोचना है। क्योंकि लार्ज नंबर ऑफ स्टूडेंट क्लियर जॉइंट एंट्रेंस एग्जाम फ्रॉम द स्टेट बोर्ड। तो बोर्ड के बारे में आपको सोचना नहीं है, क्योंकि जो सिलेबस है वो सभी के लिए सेम हो जाएगा। हम लोग वही सिलेबस आपको फॉलो कराएंगे, आपको केवल हमारे साथ मेहनत करनी है। तो क्लासेस बाकी हमारा आपको बता दिया जाएगा। क्लासेस यहाँ पर जैसे 2 फिजिक्स क्लासेस, 2 केमिस्ट्री क्लासेस, 2 मैथ्स क्लासेस होंगे पर वीक, सिस्टमेटिकली होंगे, टेस्ट होंगे, आपको केवल हमारे साथ मेहनत करनी है। So that's all. Thank you. Siddharth, now you can take. Yes, thank you Tapan sir, thank you very much. तपन सर, मैं फिर से एक बार कोशिश कर रहा हूँ हर्ष मराठे को यहाँ पे प्ले करने की 10 मिनट के लिए। दोस्तों, हर्ष मराठे will have interaction with you. Please allow me to, हर्ष मराठे का वीडियो अगर हो सकता है तो मैं उसको दिखाना चाहूंगा यहाँ पे। हॅलो, माझं नाव हर्ष मराठे. मी आत्ता
सेंट जीएस मेडिकल कॉलेज अँड KM हॉस्पिटल इथे सेकंड इयर MBBS ला आहे आणि 2019 म्हणजे 2019 मध्ये मी नीट परीक्षा घेतलेली होती. त्या परीक्षेत माझा 249 क्रमांक आलेला होता संपूर्ण देशामध्ये. तर या इयर 249 परंतच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली असं मला विचारलं तर सुरुवात दुसरी तिसरीतच झालेली आहे आणि दुसरी तिसरी पासूनच मी ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेतला म्हणजे तिसरीत MTS दिली, चौथीत स्कॉलरशिप दिली, पाचवीमध्ये संबोध प्रावीण्य प्रज्ञा परीक्षा दिल्या, सहावीमध्ये विभागा दिली. या सगळ्यामुळे माझा एक चांगला पाया तयार झालेला होता आणि याचा 11वी 12वी मला खूप फायदा झाला. इयत्ता 6वी मध्ये असताना पुणे गावा परीक्षेसाठी माझा सर्वात पहिल्यांदा युरेका सायन्स क्लब आणि निलेश खोदे सायन्स फोरम यांच्याशी संबंध आला आणि केली मॅडमकडे सायन्स शिकायला जायला सुरुवात केली. त्याच्यानंतर युरेका इतके उपक्रम घेतलेले आहेत. माझी 10वी होईपर्यंत या सर्व उपक्रमांमध्ये सहभाग घेत होतो. तर प्रत्येका उपक्रमामध्ये मला मिळू विज्ञान या विषयाबद्दल मनात आवड निर्माण झाली. आवाज नहीं आ रहा है, कटोर है. कोई बात नहीं, ये आवाज का कोई दिक्कत है तो अपन I will proceed with what we are going to do. I think the video is already shared in group. Yes. Yeah, video is already shared on the WhatsApp group, so people can just see that later. We can continue. Yeah. Once again, wristboots are here in front of you. Gaurav sir, my video is on here. ठीक है. Let the video you can share screen. It will automatically go. ठीक है. Whether the screen is now shared, Gaurav sir? It is fine, sir. It is fine. We can see. Yeah, that's good. मित्रांनो, मी मराठीमध्ये तुमच्यावर संवाद साधतो आहे. MCET JEE नावाचा कोर्स जो आहे तो आम्ही 2 वर्षासाठी लॉन्च करतो आहोत. युरेका एज्युकेशन आणि केदार सर, तपन सर आणि गौरव सर यांचं जे काही एक सुप्रीम कॉम्बिनेशन आहे यांच्यामधून हा कोर्स आम्ही लॉन्च. ऑलरेडी देर आर 3 बॅचेस. हा बोला, कोण बोलतंय? हु इज टॉकिंग? हा, तुम्हाला ऐकू येत नाहीये का? हॅलो, ऐकू येत नाहीये का? हॅलो, कोण बोलतंय? हु इज टॉकिंग? So this is the 4th batch that we are going to start. Already 3 batches are running, MCET and JEE. So regarding this, I would like to share some important points and USP with you. Who are going to guide the students? सबसे important बात होती है, क्लासरूम है, AC है, और कुछ है, ये कुछ है, इम्पोर्टेंट नहीं है. कितना एडवर्टाइजमेंट होता है, बस के ऊपर एडवर्टाइजमेंट है, ट्रेन के ऊपर एडवर्टाइजमेंट है, या विमानावरती एडवर्टाइजमेंट लावली आहे, हे महत्वाचं नाही आहे. तुम्हाला कोण शिकवणार आहे हे फार महत्वाचं आहे. तर पहिला मुद्दा माझा असा आहे की हायली एक्सपिरियन्स्ड अँड क्वालिफाईड फॅकल्टीज. क्वालिफाईड म्हणजे काय, कोण? बघा, पहिला फिजिक्सचे प्रोफेसर जे आहेत ते आहेत स्वतः मी, केदार रिसबूड, आणि मी स्वतः BE मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये केलेलं आहे. कायम 90च्या पुढे मार्क आहेत मला, ऑलवेज 90%, मोर दॅन 90%. 10वी 12वी BE मध्ये 70 डिस्टिंक्शन. वालचंद कॉलेजमधून मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं
त्यानंतर मी एमटेक केलं IIT गुवाहाटीमधून आणि मला 20 वर्षांचा अनुभव आहे. काही लोकांना असं वाटेल की अरे हा माणूस एमटेक केला आणि BE केलं, एवढं सगळं केलं, इथं शिकवायला का आला हा? मित्र हो, आई वुड लाइक टू टेल यू, मैं आपको बताना चाहूंगा दोस्तों कि टीचिंग फील्ड में, टिपिकली JEE फील्ड में डबल कॉम्बिनेशन वाले लोग बहुत कम है. बेहतरीन एजुकेशन और दूसरा बेहतरीन डिलीवरी. तो जो मैं समझ चुका हूं फिजिक्स के बारे में, वो बेहतरीन तरीके से मैं पढ़ा सकता हूं या नहीं, ये दो चीजें बहुत रेयर है दोस्तों. ये दोनों कॉम्बिनेशन बहुत रेयर है और मुझे टीचिंग में पैशन था, इसलिए दोस्तों मैं इस फील्ड में आ गया. फिटजी में मैं था 3-4 साल और ऐसे 20 years ऑफ टीचिंग एक्सपीरियंस है मुझे IIT एस्पायरेंट्स को टीच करने में. आई हैव बीन इंस्ट्रूमेंटल इन सेंडिंग 2,800 स्टूडेंट्स टू वेरियस IITs एंड टॉप इंजीनियरिंग कॉलेजेस. ये हो गया पहला बंदा, पहला एक्का. दूसरा एक्का तपन सिंह, केमिस्ट्री, 18 वर्षांचा अनुभव इन कोचिंग in different coaching institutes and teaching chemistry. इनके खूबी बताता हूँ मैं आपको. बहुत हंसाते पढ़ाते हैं. मैं और गौरव सर तो बहुत मतलब अलग अलग तरीके से हंसाते हैं ये, और बहुत सिंपल चीज बनाते हैं. एंड ही टीचेस द केमिस्ट्री. केमिस्ट्री में क्या होता है ना, चीजें दिखती नहीं है तो वो दिखाने की कोशिश करते हैं अलग अलग तरीके से. तो दोस्तों he has guided around 7,500 students and made 1,000 students to qualify IIT JEE. Big thing. गौरव गोयल, अब इनके बारे में क्या बताएंगे. मरीन इंजीनियरिंग किया इन्होंने, सेलिंग भी की है 2-3 साल के लिए, और JEE थ्रू इनका सिलेक्शन हुआ दोस्तों में. इसके बाद इन्होंने मैथमेटिक्स. मैथमेटिक्स. हेलो, somebody is disturbing Tapan. तपन सर कोई डिस्टर्ब कर रहा है, ऑडियो उनका म्यूट कर दो. ठीक है. मुलांनो 16 वर्षांचा अनुभव आहे गौरव गोयल सरांना. 16 वर्षांचा अनुभव आहे. IIT एस्पायरंट्सनी एवढ्या लोकांना शिकवलेलं आहे. आणि गंमत म्हणजे जे IIT JEE शिकवतात ना, त्या मुलांना हा माणूस शिकवतो. आता यांचा फोटो इथे खूप यंग लावलाय त्याने, यंग फोटो दिसतोय, पण तुम्हाला प्रत्यक्षात व्हिडिओ जो आहे तिथे दिसेल तुम्हाला की 60 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे ना. टॉप रैंक ऑफ गौरव गोयल स्टूडेंट इज 4, 8 and 40. बाय द वे मेरा रैंक गौरव सर, द टॉप रैंक जो मैंने जो प्रोड्यूस किया वो 225 है JEE रैंक. हाँ, इन्वॉल्व इन 14th रैंक. वासुकी you taught, we taught together ना. अरे हाँ, 14. अनिकेत को हमने पढ़ाया था. बिल्कुल बिल्कुल, हमने दोनों वासुकी अनिकेत. हाँ, अनिकेत का रैंक कितना था गौरव? 551. अनिकेत का काम. वासुकी 14. सही बात है. इन्वॉल्व इन ट्रेनिंग फैकल्टीज. और ये वैदिक मैथमेटिक्स तो धुरंधर है इनकी. तो दोस्तों ये 3 एक के आपको पढ़ाएंगे, फिजिक्स, केमिस्ट्री, मैथ्स, और एक सुप्रीम कॉम्बिनेशन है टीचिंग फैकल्टीज का. आगे बढ़ते हैं. भाई व्हाट इज सो स्पेशल अबाउट दिस फैकल्टीज? इतनी स्पेशल क्या है दोस्तों? पुणे में मैं अपना खुद का कोचिंग इंस्टीट्यूट चलाता हूँ. बेंगलोर में वो गौरव गोयल जो है वो खुद का इंस्टीट्यूट है उसका, और कोलकाता में उसका तपन सर का खुद का इंस्टीट्यूट है. ये सारे लोग इसलिए इकट्ठा हो गए क्योंकि वो मेरे साथ जुड़ गए थे और हम लोगों ने 3-4 साल काम किया एक ही इंस्टीट्यूट में, और have produced extraordinary results in various competitive exams. You know what? Have real-time academic experience with top students and have developed unique methods to explain the concepts and cracking the problems. जयवर्धन जो मेरा स्टूडेंट है, केनी मैडम का वो बेटा है दोस्तों, वो आपके साथ बात करेगा कि यूनिक मेथड का मतलब क्या है, और कुछ फीडबैक भी मैंने शेयर किया, वो भी आप बाद में देख सकते हैं. What is special about coaching? अनअकैडमी है, बायजूस है, ये है, वो है. आपकी कोचिंग में स्पेशल क्या है?
दोस्तों हम लोग लाइव ऑनलाइन कोचिंग करेंगे, सीईटी, जेई, केवीपी एंड बोर्ड्स ऑल अंडर वन रूफ एंड 12 घंटे पढ़ाई होगी हर वीक के लिए। 140 तास कॉन्सेंट्रेटेड एंड डेडिकेटेड इनपुट्स होंगे एक साल के। अवेलेबिलिटी होंगी दोस्तों, रिकॉर्डेड लेक्चर्स आपको मिलेंगे। अगर आप किसी जेन्युइन रीजन के वास्ते अगर आपका मिस होता है तो आपको जरूर उसका लाभ होगा, लेकिन वो डिस्क्रिप्शन ऑफ फैकल्टी होगा, फैकल्टी के ऊपर डिपेंड करता है कि वो देना चाहता है या नहीं। अगर बच्चा सिंसियर है तो ही वो देगा, नहीं तो नहीं देगा। तो नेक्स्ट क्वेश्चन लोगों के दिमाग में आया, एनीथिंग एल्स? और बताइए क्या है दोस्तों? वेरी वेल डिजाइन टेस्टिंग सिस्टम है हमारी। और टेस्टिंग के बाद एनालिसिस जो होती है ना, वो बहुत इंपॉर्टेंट है, नहीं तो कोई फायदा ही नहीं है। गौरव, डेफिनेटली यू विल एग्री विथ मी कि टेस्टिंग तो बहुत होती है यार, बहुत होती है। हर संडे को पेपर लेते हैं, ऐसे कोचिंग स्टूडेंट बोलते हैं कि हमारे पास हर संडे को टेस्ट होता है। भाई फायदा क्या उस टेस्ट का? अगर आप टेस्टिंग के बाद अगर कोई एनालिसिस नहीं करेगा कि भाई मेरा ग्रे एरिया कहाँ पे है, मुझे कहाँ पे ज्यादा काम करवाना है, ये अगर मुझे समझ में नहीं आएगा बच्चों के साथ बात करके, तो फायदा ही नहीं उस टेस्टिंग का। If you practice wrong things, you become master of wrong things. You need to introspect and improve it. Exactly. उसके बाद दोस्तों एक्सक्लूसिव प्रैक्टिस प्रॉब्लम शीट्स हम लोग देंगे आपको हर चैप्टर के ऊपर। एक्सक्लूसिव क्या है इसमें? व्हाट इज एक्सक्लूसिव? ये रिजबुड पब्लिकेशन, गौरव गोयल पब्लिकेशन में ही आपको पता चलेगा जब आप देख लोगे, ठीक है ना। ट्यूटोरियल सेशंस आफ्टर द क्लास एज पर द नीड। अगर मान लीजिए दोस्तों 5 बच्चों को डाउट्स है, कोई कंसेप्ट ठीक से क्लियर नहीं हुआ है, तो हम लोग ट्यूटोरियल रखेंगे आफ्टर द क्लास, मे बी फॉर हाफ एन आवर अगर नीड है तो। आगे जाता है, व्हाई वी आर डिफरेंट देन अदर्स। दोस्तों बाकी के इंस्टीट्यूट में क्या होता है ना, ये लोग क्या करता है, 4 लाख फी कहेंगे, 4 लाख फी, और एडमिशन टेस्ट कम स्कॉलरशिप टेस्ट बोलेंगे, बड़े ये करेंगे, और 4 लाख फी, कुछ एडमिशन टेस्ट ले लेंगे छोटा मोटा, और वो स्क्रीनिंग टेस्ट कहेंगे, एंड देन ऑफर द स्कॉलरशिप। मार्केटिंग गिमिक्स करेंगे। तो हम लोग मार्केटिंग गिमिक्स में बिल्कुल इंटरेस्टेड नहीं है। हम लोग ये बिलीव है कि भाई जो सोच पाता है, जानना विचार करता है, तो बिलीव एवरीवन हु थिंक्स हैज द पोटेंशियल टू क्रैक जेई एंड he is willing to seek right guidance and takes right efforts thereon। अगर ऐसा है तो हम लोग उसको जेई मेंस क्लियर 100% करवा देंगे। बेसिकली ना 10वी मध्ये मुलांना 60% मार्क पडलेत का, 98% मार्क पडलेत का, 99 पडलेत का, स्पोर्ट्स के मार्क ऐड करके 105% हो गया है, इसका कोई मतलब नहीं है जेई के लिए। जेई इज टोटली डिफरेंट। सो कसं बरं होणार? ट्रीटमेंट काही एवढं नाही म्हणा, बरं होणार म्हणलं की गॅरंटी माझी म्हणलं, म्हणजे हा आजार असा आहे, मानसिक आजार म्हणला की लक्ष दिलं तर लगेच माणूस रिकवर होतो, तो लक्ष दिलं। Somebody has kept his mic. Rohit Das. काय झाले कोरोनामुळे? Mute yourself, Rohit Das. Tapan sir, please mute him. तो एक मोठा प्रॉब्लेम। Please mute him, Tapan sir. हाँ म्यूट करो तपन सर। कर दिए। थैंक यू। और एक बहुत इंपॉर्टेंट चीज दोस्तों हम करने जा रहे हैं, वो है 1 वीक ऑफ फ्री क्लासेस। एक आठवडाभर आम्ही तुम्हाला मुलांना फ्री शिकवणार। यू इवैल्यूएट, यू लुक एट हाउ वी टीच। लेकिन सच बात बताऊं दोस्तों, एक हफ्ते में ना किसी को यार समझ नहीं पाएगा कि रिजवुड सर क्या पढ़ाता है, गौरव सर क्या पढ़ाता है, वो एक हफ्ते में समझ में नहीं आएगा। हम लोग दे रहे हैं फ्री क्लासेस आपको एक तसल्ली के लिए, लेकिन सीरियसली स्पीकिंग वो समझ में नहीं आएगा। इसलिए हमने पता है क्या किया है, देखिए हमने क्या किया, हमने दोस्तों ये रखा है भाई, हमारी जो फी रखी है हमने वो बहुत ही नॉमिनल रखी है, 75,000 प्लस जीएसटी पर एनम फॉर ऑल द 3 सब्जेक्ट्स। पेमेंट जो है वो बिल्कुल कैश में नहीं होगा, वो बैंक थ्रू ही होगा और स्ट्रिक्टली 3 इंस्टॉलमेंट्स में होगा। अगर आपको एडमिशन लेनी है 3rd मई से, वी आर स्टार्टिंग द फर्स्ट बैच ऑफ 60 स्टूडेंट्स फ्रॉम 3rd मई 2021
स्ट्रिक्टली ऑनलाइन लाइव लेक्चर्स जो चालू होगा बाय गिविंग 25,000 फी। अगर आपको ये पहला वीक में जो फ्री क्लासेस वो अगर पसंद आते हैं तो आप 25,000 रुपए दे के एडमिशन लो। लेकिन फिर भी हम लोगों को ये पता है कि यार एक हफ्ते में कोई समझ नहीं पाता है क्या ब्यूटी है टीचिंग की। और इसलिए गौरव सर वो इंटरेस्टिंग कि केदार वो छोड़ दो ना। अगर मान लो कि 15 दिन में किसी बंदे को लगता है कि यार मुझे समझ में नहीं आ रहा है तो उनको 25,000 रुपए रिफंड कर देंगे, एक भी सवाल नहीं पूछेंगे। गौरव सर, आई एम राइट? इट वाज योर इंसिस्ट। यस यस, इट वाज योर इंसिस्ट कि भाई सर केदार सर वो मुझे तो लगता था कि नहीं देंगे, लेकिन गौरव सर ने बोला तो मैंने कहा भाई ठीक है कोई बात नहीं यार, 25,000 रुपए वापस दे देंगे, किसी को भी ये नहीं करेंगे। Not willing to continue without asking any question. This is what is the beauty of our coaching system and institute. तो ये 2-3 यहाँ पे मैंने ये दिखाऊंगा मैं आपको कि प्रैक्टिस एंड सर मेक्स फिजिक्स इजी। कुछ ऐसे 2-3 मैं आपको शेअर कर रहा हूँ। तुमच्या सहनशीलतेला साष्टांग दंडवत सर, असे काही मुलांचे We are lucky to get a teacher like रिजवूड sir, the best. ऐसे बहुत सारे दोस्तों 50 है। वो आपको वो व्हाट्सएप के ऊपर वो जो भूषण सर है, केनी मॅडम जो आहे ते तुम्हाला देतील, तुम्ही बघा काय रिजवूड सरांच्या बाबतीत मुलं काय म्हणतात। मी माझं कौतुक करणं हे बरोबर नाही अजिबात, त्याच्यापेक्षा तुम्ही रिझल्ट टॉक्स, गौरव विल डेफिनेटली ॲग्री, तपन सर ऑल्सो विल ॲग्री, रिझल्ट टॉक लाउडली देन एनीथिंग एल्स। एम आई राइट गौरव? या बिल्कुल बिल्कुल। हेलीकॉप्टर के ऊपर एडवर्टाइजमेंट करके इंस्टीट्यूट्स बड़े नहीं होते गौरव, am I right? See, advertising and all this education will not work. You have to only the students who are studying with us, they will only tell us. They are the bigger advertisers. Correct. So, okay, so I have also I'm just sharing my recent lectures. Senior lectures are there. You might not understand, but you will get a glimpse of my lectures. So I will share that in the group. I think they can share with the students. Correct. There is one student, Jayvardhan, and he will share his experience, how the beauty of teaching is. I hope Jayvardhan Kenny is there. Yes, I am. Yes, Jayvardhan, to share your experiences now. मराठीमध्ये सांग. हो सर. तुम्ही पहिला शिकवायला सुरू केला थर्मोडायनामिक्स, त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळी शिकवायला केलं ते तुमची शिकवायची मेथड होती ते सुरुवातीची ती फिजिक्सची सर्वात इझी शिकवायची मेथड होती आणि तुम्ही प्रत्येक पॉईंट शिकवल्यानंतर विचारायचा की कळतं म्हणजे नेमकं काय असतं, ते एक कन्सेप्ट पूर्ण कळेपर्यंत शिकवायचं. त्यामुळे नेमकं जे काही फिजिक्सचं कळणं असतं ते कळायला फार सोपं जायचं. आणि रिजवूड सरांच्या लेक्चरमध्ये त्यांचे रिजवूड कॉम्प्लिकेशन या नेमके वेगळे असे प्रॉब्लेम येतात ते तुम्हाला इतर कुठेच मिळणार नाही आणि ते असे केस करून बनवले असतात की कन्सेप्टच्या मुळापर्यंत जाऊन आणि व्हरायटी ऑफ क्वेश्चन म्हणजे तुमची पूर्ण प्रॅक्टिस झाली पाहिजे असे क्वेश्चन असतात. आणि जो काही कन्सेप्ट शिकवला म्हणजे आम्हाला थर्मोडायनेमिक्स सरांनी सुरू केलं, तर थर्मोडायनेमिक्स टॉपिक आमचा 3-4 महिन्यामध्ये एकदम क्रिस्टल क्लिअर झाला. आणि ज्या वेळेला सर आम्हाला आधी सरांनी क्लासेस सोडले त्यावेळी आम्हाला प्रचंड वाईट वाटलं, कारण त्यांची टीचिंग मेथड एवढी चांगली होती की तसे आतापर्यंत कोणतेच फिजिक्स सर मला झाले नव्हते. आणि
त्याचमुळे फार वाईट वाटलं की असे सर क्लासमध्ये शिकवायला नसणार तेवढं. थँक्यू. काय होतं प्रत्येक ठिकाणी ना, एव्हरीवेअर यू डू नॉट गेट द फ्रीडम. जयवर्धन, शिकवायचा फ्रीडम मिळत नाही, म्हणून काही कारणामुळं सोडावं लागलं बेटा. या सो एनीवे, जयवर्धन जो कह रहा है इसमें ये है कि भी जो टीचिंग का मेथड है वो यूनिक है, और जिन लोगों को ये क्लासेस अटेंड करने हैं उनके लिए मंडे से, मतलब कल से आपके क्लासेस होंगे 7 to 8:45. There will be 6 lectures, and the schedule and the form filling will be given by Bhushan sir. Now I'm transferring the mic to Bhushan sir. He will proceed. सर, आपण आधी क्वेश्चन आन्सर घेऊया ना, कोणाला काय विचारायचं असेल तर. नक्की क्वेश्चन आन्सर घेऊया. हो. ओके. जे कोण स्टुडंट असतील, पालक असतील, त्यांना काय विचारायचं असेल तर विचारू शकतात. ओके. हॅलो. येस. स्टुडंट किंवा पॅरेंट ज्यांना काही क्वेश्चन काय विचारायचे असतील सरांना, ते विचारू शकतात. I think we can enable chat also. They can write also if they have any question. Okay. Enable chat. Hello. Yes, anybody is having the questions? If you are having any questions and doubts, you can ask by unmuting yourself. अगर कोई क्वेश्चन नहीं तो इसका मतलब है गौरव सबको कुछ भी समझ नहीं आया सर, या फिर सब आ गया. हेलो सर. Yes. Kanishk, somebody call Kanishka Shinde. Yes. येस सर, मी कनिष्क शिंदे कोल्हापूर मधून आहे. Okay. तर सर, मला हे विचारायचं होतं की जेव्हा आम्ही 11वी किंवा 12वी मध्ये असताना KVPY ची एक्झाम क्लिअर करणार, तर सर आम्हाला डेफिनेटली असं ऍडमिशन भेटेल, असं म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये भेटेल किंवा कुठं भेटेल, असं त्याबद्दल थोडीशी माहिती पाहिजे होती. नाही, हे बघ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये मिळण्यासाठी तुला KVPY मध्ये खूप प्रचंड मार्क मिळावे लागतील, पण तुला आयसर मध्ये ऍडमिशन नक्की मिळेल जर तू मेहनत घेतलीस KVPY साठी. कारण 11th स्टँडर्ड मध्ये काय होतं, थोडासा सिलेबस जो असतो ना बेटा, तो जून मध्ये चालू होतो. 11वीचा सिलेबस मे महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये, आणि डिसेंबर पर्यंत 11वीचा सिलेबस पूर्ण होऊ शकत नाही. 70% असतो. टू अंडरस्टँड दॅट. तो 30% जो सिलेबस असतो तो KVPYचा 11वी मध्ये तुला स्वतःला करावा लागतो. पण त्यासाठी आम्ही तुला इनपुट देणार आहे. तुझं सिलेक्शन आयसर मध्ये होऊ शकतं, IISc मध्ये होणं अवघड आहे. प्रचंड जिनियसनेस पाहिजे तर होईल. ओके सर, थँक्यू सर. Yes. What type of exam should I crack? Just KVPY exam you can crack, and you can crack JEE exam. See, JEE mains, 80% of the student will get good ranks in JEE mains, and for IIT JEE advanced, you might have to work little harder. So little, like, natural intelligence is also required, hard work is also required for IIT advanced. But average and even below average students can get good ranks in IIT JEE mains. Don't worry about it. You just give us sincerity. आणि कोणाला काय विचारायचं विचारा ना, स्टुडंट, पालक. थांबा एक मिनिट, तेजस विचारतोय. तेजस इज आस्किंग
what should I do for become astronaut? You can crack KVPY Tejas, and you can go for aerospace engineering in ISC Bangalore, or in IIT Bombay also there is aerospace engineering. So if you go through the aerospace engineering, you can become astronaut. Sonakshi, Sonakshi, you would like to ask a question? Thank you. I would just like to mention, it is the golden opportunity for you. As a teacher, I am telling you, because the 3 best teachers are there, and the charges in city are quite high. And just because Kedar belongs to that place and we have a friendship, so we are also interested in joining hands with him. And it's an excellent opportunity, and I hope all of you can realize that and make use of it. So I would just wish all the best to you, and if there is any question, we'll take it. That classes will start from tomorrow, correct? Correct. The class will start from tomorrow. Tomorrow is the first class from 7 to 9. Kedar Rizwood sir will teach. Seven to 8:45 every day. There will be class for 1 week. And this syllabus will continue. Those who are joining us, the syllabus will continue from next Monday. Any questions, please? Please be frank, or we are very, very lenient in classes. We are just like friends, and at the same time, we need to maintain discipline also. So please be frank. You can ask anything. कुणाला काही प्रश्न विचारायचे, पालकांना पण विचारायचे असेल तर विचारू शकतात. There any doubt, can you ask? Sanika, after clearing KVPY exam, okay, after being the science graduate, you can go for the research institutes like Tata Institute of Fundamental Research. ओके ऐसे बहुत सारे रिसर्च इंस्टीट्यूट्स है जहां पे आपको जॉब मिलेगी, और अगर मान लीजिए वो जॉब नहीं मिलती है तो आपको टीचिंग करियर में बहुत अच्छा मौका मिलेगा. आजकल तो जो है ना 90% जो बच्चे हैं, जो हमारे बच्चे होते हैं 90%, वो लोग वहां जाने के बाद यूएस चले जाते हैं फर्दर रिसर्च के लिए. उनको अच्छी स्कॉलरशिप मिल जाती है आफ्टर 3rd ईयर, लाइक ऑलमोस्ट 100%, बिकॉज रिसर्च में काफी अच्छी स्कॉलरशिप है. And in US like research is like engineering, बहुत ही अच्छा वहाँ पे सैलरी है, like $50,000 तक सैलरी जाती है. तो KVPY में जाने के बाद आप वहाँ रिसर्च में जा सकते हैं. And if you want to stay in research, you stay in research. Otherwise, you can be hired by some good companies also. जैसे Bosch वगैरह है, उसमें रिसर्च के जो लोग हैं वो सब KVPY वगैरह से होते हैं. So there are lot of opportunities if you go abroad. अगर आप इंडिया में रहते हैं तो रिसर्च में थोड़ी अपॉर्चुनिटीज इंजीनियरिंग से कम है. तो वो सब हम क्लास में भी आपको गाइड करेंगे. एनडीए के लिए हम, समवन इज आस्किंग फॉर एनडीए के लिए आवर कोर्स विल डेफिनेटली हेल्प. और पर अभी हमारा जो गोल ऑफ द प्रोग्राम है वो IIT JEE KVPY है. एनडीए के लिए अलग से कोचिंग हमने नहीं अनाउंस किया है, बट दिस प्रोग्राम विल डेफिनेटली हेल्प फॉर एनडीए. 100% इट विल हेल्प. और अगर आप ज्वाइन करते हैं, रोहिदास पूछ रहे हैं, बट रोहिदास जी एजुकेशन नहीं कर रहे थे क्लास में थोड़ा सा. हाँ, KVPY syllabus in JEE. Can you read, Kedar? Because I'm not aware of Marathi. Asking how you will manage KVPY and JEE both.
या वी आर टीचिंग मेनली फॉर जेई मेंस, और हम लोग की एक्स्ट्रा क्लासेस बीच बीच में ओनली केवीपीवाई सिलेबस पे फोकस होके होंगी। और हम लोग, आप जैसे मैंने आपको बताया ना, केवीपीवाई के लिए हम स्पेशल मटेरियल दे रहे हैं, उनके लास्ट 15 साल का क्वेश्चन बैंक जिसको हम डिस्कस करेंगे, उसके सॉल्यूशंस भी देंगे। सो इस तरह से वो हमारा एक्सपर्टाइज है। दिस इज हाउ वी फोकस ऑन केवीपीवाई। इसी वजह से अच्छे बच्चों का अच्छा रिजल्ट रहता है। आप थोड़ा सा फोकस करेंगे तो केवीपीवाई में अच्छा सिलेक्शन होने के चांसेस है। Is it helpful for NEET? Definitely for physics and chemistry it is helpful for, but without biology you cannot qualify NEET. तो biology अभी हम लोग नहीं पढ़ा रहे हैं। Only for KVPY we are offering biology, not for NEET. But physics chemistry is definitely helpful for NEET. Which books are required to crack KVPY? Unfortunately KVPY की मार्केट में बहुत अच्छी बुक्स नहीं है अवेलेबल, तो हम लोग आपको स्पेशल मटेरियल देंगे that will help you qualify KVPY. I hope I am answering your questions. If you are not, if you have other questions, you can please ask. No, regarding forest department, we do not have any idea. Is there any entrance exam for IISc specially? No, for IISc there is no entrance exam special. There is a JEE Advanced itself is the special exam. And I hope KVPY also is the exam for this IISc Bangalore. Yeah. IISc sure. Is totally KVPY is mainly for IISc only. So we will take admission in IISc through KVPY. JEE Advanced के रैंक भी होते हैं ना? JEE Advanced रैंक्स भी होते हैं। JEE Advanced के रैंक भी होते हैं। JEE Advanced में कोई आ गया तो उसमें बहुत कम लोग होते हैं जो IISc जाएंगे उसके बाद। बिल्कुल, क्योंकि वो टेक्नोलॉजी में ही जाएंगे। या कनिष्क, योर क्वेश्चन इज IISc का एग्जाम के लिए KVPY ही है। यस, वो स्क्रीन शेयर क्या तो चलेगा क्या? वो हर्ष का जो वीडियो था वो हमारे यहाँ से। हाँ, चलेगा, कोई बात नहीं। करिए सर, भूषण सर आप वो कर सकते हैं, लेकिन उसका साउंड ठीक नहीं आ रहा है। अगर वो आ जाएगा तो बढ़िया। हर्ष मराठे हैज गिवन वेरी गुड इनपुट्स रिगार्डिंग ऑल दिस थिंग्स। स्टार्ट दैट वीडियो भूषण सर। हमने वो ग्रुप पे शेयर किया है ऑलरेडी, कुछ प्रॉब्लम नहीं। ठीक है, हो जाएगा तो देख लेंगे। ग्रुप पे अच्छा चल रहा है, कुछ प्रॉब्लम नहीं है। ठीक है, वो लोग आप देख सकते हैं अलग से। लेट अस यूटिलाइज द टाइम हियर। आपके और कोई क्वेश्चन है तो आप पूछ लीजिए, काफी टाइम भी हो गया। Which test we have? बहुत सारे डाउट्स है गौरव। हाँ केदार, आप वीडियो को अपने अलग से देख लेंगे, वो जो डाउट्स है वो शेयर कर लो आप। ठीक है। माझं नाव हर्ष मराठे। मी आत्ता सेट GS मेडिकल कॉलेज अँड KEM हॉस्पिटल इथे सेकंड इयर MBBSला आहे आणि 2019 नीट म्हणजे 2019 जी नीट परीक्षा घेतलेली होती त्या परीक्षेत माझा 249वा क्रमांक आलेला होता संपूर्ण देशामध्ये। तर ह्या AIR 249 पर्यंतच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली असं मला विचारलं तर मी म्हणेन ही सुरुवात दुसरी तिसरीतच झालेली आहे। आणि दुसरी तिसरी पासूनच मी ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेतला, म्हणजे तिसरीत MTS दिली, चौथीत स्कॉलरशिप दिली, पाचवीत संबोध प्रावीण्य प्रज्ञा परीक्षा दिल्या, सहावीत भूमी बाबा दिली, या सगळ्यामुळे माझा एक चांगला पाया तयार झालेला होता आणि याचा 11वी 12वी मध्ये मला खूप फायदा झाला। इयत्ता 6वी मध्ये असताना भूमी बाबा परीक्षेसाठी माझा सर्वात पहिल्यांदा युरेका सायन्स क्लब आणि निलेश खोदे सायन्स फोरम यांच्याशी संबंध आला आणि मी केणी मॅडमकडे सायन्स शिकायला जायला सुरुवात केली। त्याच्यानंतर युरेकाने इतके उपक्रम घेतलेले आहेत, माझी 10वी होईपर्यंत मी त्यांच्याशी कनेक्टेड होतो आणि या सर्व उपक्रमांमध्ये सहभाग घेत होतो। तर
प्रत्येका उपक्रमाबद्दल मला बोलणं शक्य होणार नाही, पण या सगळ्याचं सार असं आहे की या गोष्टींमुळे विज्ञान या विषयाबद्दल माझ्या मनात आवड निर्माण झाली. स्पर्धेच्या युगात जाण्यासाठी, टिकण्यासाठी जी क्षमता तयार व्हायला पाहिजे, जी प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी तयार व्हायला पाहिजे, ती या उपक्रमांमुळे निर्माण झाली. डॉक्टर बाळ फोंडके यांसारख्या शास्त्रज्ञांकडनं पण शिकण्याचा मला चान्स मिळाला आणि हे सगळं युरेकामुळे शक्य झालं. त्यासाठी मी त्यांचा ऋणी देखील आहे आणि आज मला चान्स मिळतोय तर मी त्यांचा आभारही मानतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या परीक्षा देण्यासाठी युरेकानं आमच्यासाठी एक वातावरण तयार केलेलं होतं आणि हे सर्व मला 10वीपर्यंत एक्सपोजर मिळाल्यामुळे कदाचित 11वी-12वी करणं मला खूप सोपं गेलं. 11वी-12वीसाठी मात्र मी पुण्यात गेलेलो आणि मी देवधर क्लासेस लक्ष्मी रोड ब्रांचला जॉईन झालो. तिथे देवधर सरांनी मला DAE बद्दल सांगितलं आणि DAE ही देवधर क्लासेसची JEE साठीची ब्रांच होती. तिथं मी जायला लागलो आणि DAE मध्ये माझा संबंध रिसबूड सरांशी आला आणि रिसबूड सरांमुळे मला फिजिक्स आवडू लागलं आणि त्याच्यामुळेच फिजिक्स करणं खूप सोपं गेलं. आणि ह्या सगळ्याचा एंड रिझल्ट मला असा मिळालेला आहे की नीट एक्झाममध्ये पूर्ण फिजिक्स पेपरमध्ये माझा एकच प्रश्न चुकलेला आहे आणि आउट ऑफ दी ऑल क्वेश्चन्स म्हणजे ऑलमोस्ट आउट ऑफ आउट मार्क मिळाल्यासारखं होतं फिजिक्समध्ये, तो एक प्रश्न सोडला तर. फिजिक्स शिकवताना रिसबूड सरांची जी शैली आहे ती खूप वेगळी आहे. या विषयाचा आत्मा ते तुमच्यासमोर ठेवतात. सगळ्यात पहिल्यांदा ही विल टेल यू अबाउट टूल्स ऑफ फिजिक्स आणि देन ही विल टेल यू हाऊ टू यूज दोज टूल्स टू सॉल्व प्रॉब्लेम्स. आणि आता हे सगळं तुम्ही त्यांच्याकडनं शिकणारच आहात, त्यामुळे मी जास्त त्याच्याबद्दल बोलणार नाही. पण त्यांच्या शिकवण्याला एक फ्लो आहे आणि एकदम बेसिक्सपासून सुरू करून ते जेही ॲडव्हान्सच्या लेवलपर्यंतचे प्रॉब्लेम कसे टॅकल करता येतील ते रिसबूड सर तुम्हाला शिकवतील. इतक्या ग्रेट शिक्षकाकडनं शिकण्याची संधी सिंधुदुर्गात तुम्हाला मिळत असेल तर त्याचा तुम्ही जरूर लाभ घेतला पाहिजे आणि ती सगळी लेक्चर सिन्सिअरली अटेंड करायला पाहिजे असं मला वाटतं. एकंदरीत 10वीपर्यंतचं अकॅडमिक्स आणि 11वी-12वी मधलं अकॅडमिक्स आणि इनफॅक्ट त्याच्यानंतरचं अकॅडमिक्स पण, हे सगळ्या तिन्ही गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष आयुष्यात येणारे प्रश्न तर त्याच्याहून वेगळे असणार आहेत. आणि जर ह्या गोष्टीचा आपण नीट अभ्यास केला किंवा त्याचं विश्लेषण केलं तर तुम्हाला समजेल की हळूहळू तुमचं जे स्पून फिडिंग आहे, तुम्हाला जे चमच्याने भरवणं आहे ते बंद होणार आहे आणि स्वतःच्या प्रयत्नांवर पुढे जाणं जास्त महत्त्वाचं होणार आहे. आणि या सगळ्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही गोष्ट तुम्हाला शिकवली गेली की स्वतः ती तुम्ही उघडणं आणि वाचणं हे महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही केली गेली पाहिजे प्रत्येका मुलाकडनं. हॅलो. कदाचित हे 2 वर्ष तुम्हाला भरपूर अभ्यास करायला लागणार असल्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात किंवा ज्या गोष्टी तुम्ही करत आलेला इतके दिवस, जसं की साधी गोष्ट IPL बघणे, सो अशा काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला लागतील. सो इथं त्याला काही पर्याय नाही आहे, कारण जे मार्क तुम्हाला नीट UGत मिळतील जर तुम्हाला मेडिसिनमध्ये करिअर करायचं असेल किंवा जे मार्क तुम्हाला JEEत मिळतील जर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये जायचं असेल किंवा जर तुम्हाला सायन्स व्हायचं असेल किंवा त्या फील्डमध्ये जायचं असेल तर जे केमिस्ट्रीमध्ये मार्क्स मिळतील दे आर ॲक्च्युली गोइंग टू डिसाइड युअर फेट. आणि त्याच्यामुळे ह्या बाबतीत हलगर्जीपणा करून चालणार नाही आहे. सो आपल्याला 4 गोष्टी बघायला लागणार आहेत. सो त्या 4 गोष्टी अशा आहेत की पहिली गोष्ट म्हणजे कॉलेजचा अभ्यास आणि नीटचा अभ्यास. या 2 गोष्टींना सेपरेट ठेवू नका, फक्त नीट UG और JEEचाच अभ्यास करा, कॉलेजचा अभ्यास आपोआप होऊन जातो. दुसरी गोष्ट म्हणजे
Yeah, Kedar sir, I think we can continue with the question and answer. असं म्हटलं आता की जे जे प्रश्न येतात त्यातले 20% प्रश्न रिपीट होत असतात 80. भूषण सर. Yeah, we can continue with question and answer. Others can watch this video later also, because everyone is busy. Everyone is busy, so they have found time, and people are staying till the end. So let us see if they have any questions. आणि कुणाला काय विचारायचं तर विचारा बघा. कुणाला काय विचारायचं आहे अजून? हॅलो. Yes. ओमश्री आर्डेकर, काय विचारायचंय? सोनाक्षी मगाचपासून तू हँड रेज करते, काय विचारतच नाही, काय क्वेश्चन आहे तुझं? सोनाक्षी, काय प्रश्न आहे? Yeah, Kedar sir, can you reply to Sonakshi? Yeah, I will reply. Tanushri, for scientists, you need to go through the KVPY and become a science graduate, or you can go through engineering also and do PhD. Open sir, can you, Sonakshi? No, someone might be there. You can answer her question, no problem. Yeah. That's a background disturbance. Sir, I think the questions are already answered. Okay, next one, please. You can mute Sonakshi ji. Tapan sir, you can mute Sonakshi. Yeah. Next. Any other question, please? So no problem. Bhushan sir is always there and madam is there. If any questions are there, we can connect to them and directly answer. True. So I hope you can utilize this time, and all the best to you all. I think we can close the meeting. Yes, thank you. Thank you. ओके. कोणाचं काही प्रश्न नाहीत असं आम्ही समजतोय. आमचा एक प्रयत्न असा आहे की प्रत्येकाला जेई किंवा KVPY CET याबद्दलची माहिती मिळावी, 11वी मध्ये प्रवेश करायच्या अगोदरच मिळावी आणि त्या प्रकारचं ट्रेनिंग त्याने घ्यावे, अशा प्रकारचा एक प्रयत्न आहे. त्याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाचे तज्ज्ञ तुम्हासाठी उपलब्ध होत आहेत आणि त्याचा तुम्ही जरूर लाभ घ्या. आपण पुढचा एक आठवडा काय करतोय तर प्रत्येक जण 2-2 फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्सवर तुम्हाला लेक्चर असणार, 2-2 लेक्चर असणार आहे. तुम्ही ते बघा, त्याचा अनुभव घ्या, तुम्हाला कसे वाटते हे तुम्ही आठवड्यामध्ये नक्कीच ठरवू शकाल. त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला आपल्याला चर्चा पण करता येईल की आपल्याला जॉईन करायचंय की नाही करायचं हे तुम्ही डिसाईड करू शकाल. आता आपण ह्याच्यामध्ये इथे थांबूया. प्रथमतः मी तिन्ही सरांचं, तपन सर, बिस्मुख सर तसंच गोयल सरांचं काय म्हणतो आभार मानतो. तुमचंही आभार मानतो, कारण जवळजवळ आपण 1.5 तास आपण काय करतो चर्चा करतो याच्यावर. त्याच्या तुम्ही तुमचे बहुतेक डाऊट्स हे क्लिअर झाले असतील असं आम्ही समजतो. ब्रेकचं एक लक्ष्य आहे की ज्याच्याकडे नॉलेज आहे ते तज्ज्ञ, म्हणजे ज्यांना तज्ज्ञ आहेत ते कुठेतरी त्यांचं काहीतरी त्याचं चीज व्हावं, त्यांनी नाव कमवावं ह्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि बहुतेक जण आम्ही बघतोय की खेडेपाड्यात सुद्धा काय अशा प्रकारचे वेगवेगळे स्टुडंट आहेत. त्यांना जर प्रॉपर जर मार्गदर्शन मिळाले तर ते भारतातच नव्हे तर जगामध्ये आपलं नाव कमवू शकतात, याबद्दल आम्हाला खात्री आहे. आणि तुमच्यातीलच अशी काही रत्न आम्हाला मिळालेली आहेत, ती पुढे भविष्यामध्ये नक्कीच ते नाव कमावतील अशी आम्हाला आशा वाटते. एवढं बोलून बहुतेक केनी मॅडम काय बोलायचं तुम्हाला? एवढं बोलून आपण बहुतेक थांबवतो. केनी मॅडम. हॅलो. हॅलो. Hello. Can you hear me? I just have one quick question here. Yes. My kids are already pursuing NEET, but they wanted specific guidance for KVPY. Do we have anything specifically for KVPY? And they are in 12th for standard. KVPY, our students, we will teach them classes. So at that time, outside students want to join only for KVPY. That time you can join. Sure, sir.
Okay, time only for KVPY you can join for classes when we are having KVPY special- syllabus is same that of the main syllabus. So whenever we are teaching the mains, it will cover the KVPY also, though the level of the KVPY exam is slightly lesser than mains. So once you are preparing for the mains, any competitive exam, generally KVPY part is covered. Sure. Thank you, sir. इसके बारे में मैं भी बोलती हूँ कि केवीपीआई की अगर आपको इंटरेस्टेड इन केवीपीआई then go through the JEE mains and advanced, then that exam will be easy for you. As per my experience, हमारे अब 10 to 12 students आइसर में हैं, already 10 to 12 students आइसर में, उन्होंने केवीपीआई क्रैक only, they have not kept the written that केवीपीआई, ये उनका ये नहीं था, तो उन्होंने JEE और नीट दोनों भी दे दी थी। अभी आपके साथ जो हर्ष था उसने केवीपीआई जेईई की थी और नीट भी क्रैक की थी। तो अगर आपको केवीपीआई क्रैक करना है तो आपको कॉन्सेंट्रेट करना है आइदर नीट और जेईई पे, वो उनका बोर्ड का सिलेबस रिमेन सेम, देयर इज नॉट नेसेसरी सेपरेट फॉर द केवीपीआई, इजंट इट? हम लोग मेन के लिए पढ़ाएंगे ना, तो आप समोसा कचौरी बनाने के लिए भी सीख जाओगे। Forget about KVPY. Actually, sir, like what I would like to say as a teacher is, it is very difficult to get three good teachers. Like average teachers we will get. So I know all of them. They also know us. It is very difficult. Even in the very good coaching institute, all the 3 teachers are of not good level. And nowadays, like one or 2 teachers might be good. So the fees is very nominal. If you see the survey, anywhere you will go, and the teachers are quite good, and we are all committed. So I would just say that you just see your goals. You don't worry about these things. Like even if you are doing for board also, for KVPY, आजकल normal tuitions also you will do. For board you will spend so much, but inputs and outputs will not be there. So even if your goal is board, CET, IIT mains, IIT advanced, you can join us. Even if you are joining for NEET, so physics and chemistry you can attend focus more, and NEET biology classes you can attend outside. So that और ये सारी बातें तब पॉसिबल केवल ऑनलाइन अगर होता है तो पॉसिबल ही है, क्योंकि आप बैठे हो बेंगलोर में, तपन बैठा है और मैं बैठा हूँ पुणे। अरे तपन, बोलो। हाँ बोलो। मुझे तो ही पता चला। Anyway, hello, the meeting is over now. We can end the meeting. हाँ, मुझे महेश सर फोन किया था। ये तो महेश सर